मितांशी प्रियांश फायटर्स सरपाडा आशिष पाटीलचे कालचे ते 4 षटकार अफलातून पाहायला मिळाले होते, परंतु म्हणतात ना रात गई बात गई आणि त्याच पद्धतीने आपण पाहतायत झालं ते गेलं विसरून नव्याने सुरुवात करायचं आहे। पहिल्याच बॉलवर 1 बाउन्स 4 रन्स चौकार गुड शॉट। त्याच बॉलवर कणखर षटकार चौकार पाहायला मिळतोय। बॉलमॅनचा चांगला वापर केला आणि 24 कॅरेट फुल टॉस बॉल चा लोगो जबरदस्त आपण पाहू शकतात। कॅमेरामॅन फॉलो करत असताना बंटी कुंभार पहिल्याच बॉलवर दमदार आणि शानदार सुरुवात 4 रन। विशाल पाटीलच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं। अप्रतिम जागा बनवली रूम दिला सरळ चेंडूला मात्र ड्राइव्ह खेळला जातोय बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज वन शॉट 4 रन चौकार। करत असताना पाहायला मिळतात 2 बॉलवर 2 कणखर चौकार आले। मॅग्निफिसंट बॅटिंग विशाल पाटील फ्री बॉल ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने मनगडाचा वापर केला। सिंगल मिळेल सौरभ पाटील पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले। 3 बॉलच्या समाप्तीनंतर नमित पाटील जॉईन झाले, त्यांचं सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेलकम आहे। 3 बॉलच्या समाप्तीनंतर 9 एका साइडला अक्षय पाटील आकाश पाटील खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर। थोडेसे डोकेदुखी ठरली होती जेव्हा 14 बॉल ते मायने राखले होते, मात्र बॅटचे एज घेत चेंडू निघून जाईल गली रिजन मध्ये। फिल्डिंग चांगली झाले, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10। सुरुवात चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट। वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं। ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते। ती सुरुवात यावेळेला करून दिल्या आशिष पाटीलने, त्याला सुरेख साथ देत असताना कल्पेश पाटील अर्थातच मडवी ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि यावेळेला काय झेल टिपलाय सौरभ पाटीलने। ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन। या बॉल नंतर आपण फक्त मनोगत व्यक्त करायचं या स्पर्धेच्या निमित्ताने। 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 रन आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये उपेन पाटीलला आपण पाहतायत। साहिल पाटील रमेश कुमावत वो चेयर कैमरामैन के इधर चेयर ऊपर चेंडू निघून जाईल। यश पाटील पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर। या पण योगीजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आगरी प्रीमियर लीगचे सचिव म्हणून ज्यांची ओळख गेले काही वर्षांमध्ये सातत्याने आगरी प्रीमियर लीग सुंदर पद्धतीने पाहायला मिळते। तर कसं वाटतं एकंदरीत सरपाडा प्रीमियर लीग आणि 66,000चा पहिलं प्राइज अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय, आपलं मनोगत कसं व्यक्त करतील या स्पर्धेविषयी? प्रथम सर्वांना जय आगरी। हे आयोजन सांगितलं म्हणजे या पंचकृषीतलं खूप मोठं आयोजन असतं या गावाचं आणि आपण इतर ठिकाणी बघतो तर आयोजनामध्ये फक्त एक पुरुष मंडळीच्या खेळाडूंचाच फक्त समावेश असतो,
पण या ग्राउंडमध्ये तुम्हाला महिला वर्गांपासून लहान मुलांपासून सर्वांचाच समावेश आहे. तर ही त्यांची एक खूप चांगली गोष्ट आहे, कारण त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात हे सर्व गाव इथे उभं असतं आणि त्याच याच्याने आज हे मैदान इथे खूप सद्यस्थितीत चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे. आणि 2 वर्षापूर्वी इथे एक आपलं जे पर्व होऊन गेलं APLचं, त्यानंतर ही स्पर्धा आणि त्यांच्याकडचं सर्वांचे म्हणजे जग्गूदादा आणि टीम यांचं पहिला सर्वांचं अभिनंदन. खूप अशाच प्रकारे या स्पर्धा खेळवत राहा आणि अशा स्पर्धा APLमध्ये सुद्धा हिरेरीने भाग्या हेच मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला आपण पाहतात योगेश तरे यांचं मनोगत व्यक्त आपण करताना पाहायला मिळाले आणि दरम्यान जबरदस्त करारा प्रहार चेंडू पिक्चर तो अभी बाकी है. 17 रन झालेले आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. मातोश्री टायगर्स सरपाडा टीम थोडीशी बॅकफुटला जात असताना पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात. पहिल्याच बॉलवर षटकार खणखणीत उपेन पाटीलच्या बॅटमधून. कल्पेश पाटील मडवी 6 बॉल 6 षटकार टोकणारा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला. चेतन पाटील या स्पर्धेतून बाहेर फेकले आणि आता एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. चौकार, गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, फॅब्युलस टायमिंग, 4 रन. जबरदस्त यावेळेला सैराट येत असताना उपेन पाटीलच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचतोय मितांशी प्रियांश फायटर टीमचे 21. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. विशाल पाटील पुढे सरसावतात. ऑरेंज कॅपचे हकदार 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 22. मी महिला वर्गांना विनंती करेन की आपण नोंदणी करून घ्यायची आहे मुख्य व्यासपीठावर. गणराज पाटील या ठिकाणी आहेतच. आपण आपली नाव नोंदणी करून घ्या लकी ड्रॉ साठी. पैठणी स्पेशल आज आपण पाहणार आहोत. जे उपस्थित असतील आणि त्यामध्ये भाग्यविजेते ठरतील ते या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजेत. 2 पैठणी असणार आहेत याची दखल घ्या. लकी ड्रॉ मध्ये 2 पैठणी पाहायला मिळतील आणि लकी ड्रॉ कधीही होईल याची दखल घ्यायची आहे. आणि जेव्हा नाव नोंदवलेलं आहे तुमचं नाव त्या ठिकाणी भाग्य विधातेमध्ये आलं तर त्या प्रेझेंट पाहिजेतच तरच मिळेल. अन्यथा पुन्हा एकदा कुपन उचललं जाईल. ते 20 रन झालेले आहेत. दुसरे षटक प्रगती पथावर स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सुनील किनीला आपण पाहतात विकेट किपरच्या भूमिकेत. चांगली आतापर्यंत त्यांनी विकेट किपिंग केले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगल्या चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 23. जे MG वॉरियरचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत मंगेजी पाटील साहेब यांनी जर सचिन गरत यांच्या जोडीने मायकल यांच्या जोडीने डान्स केला तर रामजी वॉरियरचे ओनर गणराज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे. क्या बात आहे. हे चॅलेंज आहे आणि कॅश सुद्धा रेडी आहे. कॅश रेडी आहे. आणि अट सुद्धा आहे की मध्ये मध्ये संध्याकाळपर्यंत नाचायचंय. एकदाच डान्स नाही. पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि संघाची धावसंख्या 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. कमळाकर पाटील साहेब सुद्धा खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. मनोज पाटील यांच्याकडे आपण नाव नोंदणी करून घ्यायची महिला वर्ग.
23 रन झालेले आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अमर पाटील आफ्टर लंच नंतर पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. नमित पाटील आहेत, साहिल पाटील आणि मुनीत कुडू एवन जोडी. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त ड्राईव्ह खेळले गेले. राहुल पुढे सरसावेल, चांगली फिल्डिंग. पहिल्या षटकामध्ये जी दमदार सुरुवात झाली होती, आक्रमकतेची सुरुवात पाहायला मिळाली होती. आशिष पाटील नव्या उमेदीने उतरले होते. 2 बॉलवर 2 चौकार ठोकले होते. मात्र वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये त्यांचे खेळण्याचा अंदाज पाहायला मिळतो. आशिष पाटील यांचा पहिल्याच पॉवर प्ले पासून नजाकत भरी शॉट आणि कालच्या दिवसामध्ये 4 बॉलवर 4 षटकार आपण पाहिलेत. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय खूप सुंदर पद्धतीने. कल्पेश पाटील मडवीच्या बॅटमधून 1 धाव. मात्र सौरभ पाटील थोडेसे फंबल झाले होते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 25. मितांशी प्रियांश फायटर्स टीम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, महिला वर्गांचं, ग्रामस्थ मंडळींचं, संघ मालक व खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 25 ला 1 चांगला बॉल होता. ड्राईव्ह खेळला जातोय सुरेख पद्धतीने. राहुल पुढे सरसावतील परंतु थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. विशाल पाटील यांचं रिॲक्शन की सावकाश या बॉलवर हे ते सांगत असताना कॅप्टन कूल आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने जयप्रकाश पाटील यांनी सांगितलं की आज विशाल पाटीलकडे पाहून प्रत्येकाने चांगलं क्रिकेट खेळावं. ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून देण्याच्या ऐवजी अमित पाटीलने चुकी केली. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 रन. विशाल पाटील आता आयफर होताना पाहायला मिळत आहेत. हा झेल किती महत्वाचा आहे. 4 रन 31 रन. शकेल उपेन पाटीलचा येणारी वेळ दर्शवेल. या बॉलला मात्र चेंडूला सोडून दिलं होतं. यस व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. 32 रन झालेले आहेत. गणराज पाटील यांनी आम्हाला माहिती दिली की फक्त महिलांसाठी या पैठणी आहेत ज्या 2 याची दखल घ्यायची आहे. मुलींसाठी नाहीये. महिलांसाठी या पैठणी असणार आहेत. 32 रन. अप्रतिम. ऑफ साईडला फटका छान आहे. राहुल पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. तेवढाच चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 33 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. नो डाऊट अमित पाटील थोडेसे प्रेशराईज झाले होते त्यामुळे झेल सुटला की काय. मितांशी प्रियांश फायटर्स सरपाडा टीम 33 ला 1 आतापर्यंत पाहायला मिळतोय. चांगला फटका. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो बिटवीन द गॅप मध्ये. क्लास टायमिंग. सौरभ पाटील वन फिल्डिंग. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा भार सांभाळलाय तो सौरभ पाटीलने. 2 रन मिळतील आणि संघाची धावसंख्या फलकावर 35 वर जाऊन पोहोचली गेली 3 षटकांच्या समाप्ती अखेर. षटकांच्या समाप्ती अखेर जर लगातार 3 षटकार आले तर वैभव अभिपाटी यांच्याकडून मितांशी प्रियांश फायटरच्या बॅटरला कोणत्याही 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 35 धावा झालेल्या आहेत. 35.
लॉस ऑफ 1 विकेट. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 59 पर्यंत पोहोचेल. सरपाडा प्रीमियर लीग, सुंदर प्रीमियर लीग आपण पाहत आहात. अप्रतिम चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. उपेन पाटीलचा फटका तडाके बंद बॅटिंग करताना पाहायला मिळतो. 39 पहा, डान्स करणं ही सुद्धा कला असते. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजे एक साधना आहे. कलेवर प्रेम करा परंतु कलेवर गर्व कधीच करू नका. प्रतीक पाटील आणि रोशन पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकार आले बॅटरच्या बॅटमधून. तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि वैभव अभि पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आहेत. रोशन पाटील टेंबोडे यांच्याकडून आपण पाहताय ते पारितोषिक लागले म्हणजे ऑनलाईन मॅचचा आनंद घेतायत ते सुद्धा सरपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. रुपेशजी नरेश पाटील हे सुद्धा मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेतायत. हल्दीराम स्वीट कुमार रुशांकर रुपेश पाटील आणि मनोज नरेश पाटील यांच्याकडून हे आलेलं आहे. स्वीट बॉक्स हल्दीराम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 40 वर धावसंख्या पोहोचली गेले. 40 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. मातोश्री टायगर्स सरपाडा टीमने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दिलेत, चांगले खेळलेत. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे तुम्हाला 100% घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. चांगला बॉल होता, स्टेप आउट झालेत. यश पाटील त्या झेलखाली येतील. वन कॅच, कार्बन कमाल कॅच म्हणायला हरकत नाहीये. 40 वर दुसरा धक्का गॉन. वर दुसरा धक्का. कल्पेश पाटील उर्फ मडवी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं बाद होताना, परंतु कौतुक करेन ते यश पाटीलचं. या दबावाखाली कोणत्याही प्रकारचा खेळ स्वीकारला जात नाही. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी महान फलंदाजाने सांगितलंय की क्रिकेट हा खेळ जर तुम्ही दबावाखाली खेळलात तर त्याचा आयुष्यात कधीच तुम्हाला स्वाद मिळणार नाही. त्या क्रिकेटला तुम्ही एन्जॉय करा. एन्जॉय केल्यानंतर पहा, ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये एक ऊर्जा संचारेल आणि त्या क्रिकेटचा स्वाद तुम्हाला मिळेल आपल्या करिअरमध्ये. 40 रन झालेले आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये, सरपाडा गावामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. 7 टीम, 3 दिवस, 1 ट्रॉफी. चॅम्पियन्स कोण बनेल संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कळेल. ऑन साइडला बॉलमॅनचा चांगला वापर केलाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. 4 रन, चौकार. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. महिला ज्या आहेत या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. महिला वर्गांना विनंती करेन की अर्चना मनोज पाटील या मॅडमकडे आपली नावं नोंदणी करायची आहेत. पैठणी स्पेशल लकी विजेता कोण ठरेल याकडे सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये लक्ष असेल. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मितांशी प्रियांश फायटर सरपाडा टीम जाऊन पोहोचते 45 वर 45 वर. 45 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील.
क्वांटिटीपेक्षा क्वालिटीच्या ट्रॉफीज आपण पाहत आहेत. एक मॅन ऑफ द सिरीज सायकल ध्रुव स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अक्षय ठाकरे चांगला बॉल या वेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एंड ऑफ द फोर्थ ओव्हर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11.25च्या सरासरीने आतापर्यंत मितांशी प्रियांश फायटर्स सरपाडा टीम जाऊन पोहोचते 45. या धावसंख्येवर 11 बॉलमध्ये 25 रन उपेन पाटीलच्या बॅटमधून आले. क्लास बॅटिंग त्याची पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 वर जाऊन पोहोचले गेली. कनाद आणि राणे यावेळेला आपण पाहत आहेत दोन्ही डीज ऑपरेटिंग सुंदर पद्धतीने करत असताना पाहायला मिळत आहेत. 45 ला 2 धक्के बसले गेलेत. मातोश्री टायगर्स सरपाडा टीम 4 वेळा चॅम्पियन्स बनले या 7 वर्षाच्या पर्वामध्ये. म्हणजे त्यांचं पारडं जड आहे. परंतु नवीन विजेता कोण असेल 2025 मध्ये याचा शोध आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. विजेते हे वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. हे सुद्धा लक्षात ठेवणं फार गरजेची गोष्ट असते. तुमची रणनीती, तुमचे गेम प्लॅनिंग, तुमची स्ट्रॅटेजी इज मोस्ट इम्पॉर्टंट. 45 लॉस ऑफ 2 विकेट. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. सुटतो. आता इथून 51 रन झालेत. 12 बॉल मध्ये 31 रन उपेन पाटीलच्या बॅटमधून आलेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक राहिलेत. या 5 बॉल मध्ये उपेन पाटीलला एक नामी संधी आहे अर्धशतक ठोकण्याची. अर्धशतक झळकावेल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. काय बॅटिंग केली आतापर्यंत उपेन पाटीलने. इनसाइड आउटचा फटका खेळणं फार कठीण असतं. परंतु उपेन पाटीलने पाहिलं की हवेचा झोत हा लेफ्ट हँड बॅटरला खूप पोषकदायक आहे. इथून फक्त आपल्याला टच करायचंय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पार करायचंय. जिथे वारा तिथेच मारा. हेच मात्र आता उपेन पाटील दर्शवत असताना 51 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस बॉल ऑन साईडला. 1 रन तर जरूर मिळेल. अमित पुढे सरसावतील. थोडेसे फंबल झालेत आणि हा ना करता करता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा धावा अपेक्षित असतात त्या अपेक्षित यायला हव्यात. धावांचं ओझं, अपेक्षांचं ओझं घेऊन खेळत असतात प्रत्येक जण, प्रत्येक खेळाडू. या रणांगणामध्ये खरा योद्धा तोच असतो जो खऱ्या अर्थानं घामाने झिजलेल्या खेळाचं प्रात्यक्षिकरण देत असताना पाहायला मिळतो. आपल्या 100% हा सातत्याने दाखवत असतो. कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. चांगला बॉल ऑन साईडला खेळला गेला. बॉडमॅनचा चांगला वापर केला. फ्लिकचा फटका सरळ चेंडू निघून जाईल साहिल पाटील यांच्या स्वागतासाठी. काय असेल 57 धावसंख्या 57 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 3 बॉल आहेत.
चांगला बॉल ऑफ साईडला खेळायचा इरादा होता, ऑन साईडला चेंडू निघून येतो. अमित पाटीलची कसोटी आहे. 1 रन दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली फिल्डिंग केली होती, चांगला कमबॅक अमित पाटीलचा. आणि विशाल पाटील सुद्धा टाळ्यांचा कडकडाट करतायत, अप्रिशिएट करतायत. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. 59ला 2 बॉल शिल्लक राहिलेत. 39 वर पोहोचलेत उपेन पाटील. का बॅटिंग केले उपेन पाटीलने, झेल सोडण्याचा परिणाम आतापर्यंत पाहायला मिळतो, परंतु झालं गेलं ते विसरून मात्र अमित पाटीलने कमबॅक केलंय. ऑन साईडला काय फटका आहे, परंतु अमित पाटील पुन्हा एकदा अमित पाटीलचा चेंडू पाठलाग सोडत नाहीये. होतं कधी कधी एक दिवस तसा असतो. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचली गेली. गोलंदाजाला सुरेख साथ मिळत नाहीये मिस्टर राहुलला, जो पर्पल कॅपचा हकदार आहे. एकच टीम मध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप आपल्याला पाहायला मिळते. पहा अमित पाटीलचा हा झेल थोडासा पश्चाताप सोसत असेल. 61 धावा झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल ऑफ साईडला जागा बनवली बिटवीन द गॅप मध्ये. कडक शॉट, सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. विराट स्पृहा 11 आणि एका साईडला आपण पाहतायत रामजी वॉरियर्स. दिवाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तनिष पाटील खूप नाराज, सिनियर. काल एक झेल सुटल्यानंतर कदाचित बातचीत झाली असेल. चला रामजी वॉरियर्स टीमचे कॅप्टन अक्षय पाटील की आकाश पाटील, अथर्व पाटील आहेत. लवकरात लवकर या.
चला क्विकली या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण धावत धावत यायचंय. धीरज पाटील एका साईडला आपण पाहतायत, अथर्व पाटील एका साईडला, अपकमिंग यंग टॅलेंट. धीरज नाखुश असतील परंतु 4 मध्ये आले हीच महत्वाची गोष्ट आहे. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व श्रोत्यांचा मनपूर्वक धन्यवाद. फक्त जास्त वेळ घेणार नाहीये. 2025 चला SPL आलेला आहे. धीरज पाटील टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करणार आम्ही. फिल्डिंग करणार आहात. गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता थोडीशी कुठेतरी नाखुश होते परंतु आता सुधारण्याचा प्रयत्न करतील आपण? हो नक्कीच, माझ्या हातून चुकी झाली, ते सुधारण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. ऑल द बेस्ट. धीरज पाटील फिल्डिंग स्वीकारले. विराट स्पृहा 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. उत्कर्ष पाटील, व्हॉइस ऑफ धनसार. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रमोद सरांना. आपण ऐकलात अतिशय सुंदर समालोचन आणि चांगली मॅच. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर धावांचा डोंगर पाहायला मिळाला. सचिन गरत यांना आपण पाहतायत, एक चांगले डान्सर ज्यांची व्हिडिओ निश्चित स्वरूपात व्हायरल होईल. आज सरपाडाच्या प्रत्येक खेळाडूच्या स्टेटसला राहतील ते. पहिल्याच बॉलवरती विशाल पाटील यांनी सुरुवात केली चौकारानं. दुसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहतायत स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं परंतु चेंडू आणि फळीचं प्रॉमिसिंग कनेक्शन असताना तिथे क्षेत्र निवडलं. फिल्डिंग करणारा तिथे खेळाडू आपल्याला बघायला मिळाला आणि ते सलगचा आपण पाहू शकाल. एका चौकारानंतरचा बॉल डॉट आलाय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती 4, 66 धाव्यांचा पाठलाग तुम्ही करताय. विशाल पाटील जोपर्यंत असतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा येणं सहज रीतीने राहील. चांगला बॉल इथे हाताळलाय कल्पेश पाटील यांनी. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर तदनंतरचे 2 चेंडू डॉट फेकणं इकमिया राखतात ते, आणि असं अनेक वेळा आपण पाहिलंय त्यांना. कल्पेश पाटील यांना चांगली गोलंदाजी. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर 65 धावा फलकावरती आल्या. 66 धाव्यांचा पाठलाग आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती तुम्ही चौकार खेळलात आणि तदनंतर त्या चौकाराचं महत्व विसरला असं मी नक्की म्हणेन. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 4 वरती धावफलक जाऊन थांबलंय आता. जिथे पहिल्या बॉलवरती चौकार होतात तदनंतर 3 बॉल हे डॉट राहिले आणि कल्पेश पाटील यासाठी जाणले जातात. आतापर्यंत ज्यांच्या नावावरती 9 विकेट आहेत या स्पर्धेमध्ये. इथे आपण पाहतात फटका फसलाय. महत्वाच्या मॅच मध्ये विशाल पाटील हे आता इथे बाद होत आहेत आणि एक बिग विकेट. कल्पेश सांगतात की मागचे 3 बॉल डॉट आणि तदनंतर विकेट बाद. विशाल बाद झाले आणि विशाल बाद झाल्यानंतर आता दाखल झाले ते म्हणजेच राहुल सोनावणे. पर्पल कॅप ज्यांच्या डोक्यावरती विराजमान आहे. चार वरती आपण पाहतायत एक गडी बाद झालाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 5 बॉलचा खेळ होतोय. जिथे राहुल सोनावणे आता नुकताच दाखल झाले आणि दाखल होत असताना आता विशाल पाटील बाद झालेत. लीग स्टेज मध्ये भरपूर चांगला खेळ त्यांनी केला आणि आता जी क्वालिफायरची मॅच होती त्यामध्ये संघाची लवकर साथ त्यांनी सोडली असं म्हणायला हरकत नाही. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. 5-5 षटकांचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. पंचांकडे मागणी केली, पंच मात्र नॉट इंटरेस्टेड. स्टम्प्स मिसिंग होतात असं पंचांचं म्हणणं आहे. जिथे धावसंख्या पळून 3 परिपूर्ण होतील, 3 धावा परिपूर्ण होतात आणि या धावसंख्या फलकावरती बॅट कट तिथे आले आणि 7 धावा या धावफलकावरती आहेत.
षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं, पहिलं संपलंय क्वालिफायरचा मॅच. इथून जर जिंकलात तर सरळ फायनलचं तिकीट मिळेल आणि फायनलच्या तिकिटामध्ये आता कुणाला यश मिळतं. आज अगदी थोड्या वेळात आपल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनलचा मॅच तोही तेवढाच महत्त्वाचा असणार आहे, जिथे 140 करोड भारतीय विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यावरती नजर देऊन आहेत की आज भारतानं ती चॅम्पियन्स ट्रॉफी उचलावी. 2013ला महेंद्रसिंग धोनी यांच्या कर्णधार पदाखाली शिखर धवन मॅन ऑफ द सिरीज राहिले होते. जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली होती आणि यंदाच्या हंगामात जर आपण पाहिलं तर खूप सुंदर पद्धतीने रोहित शर्मानं फायनल पर्यंत तरी प्रवास आणलाय. आज काय होईल आणि काय बिघडेल हे अगदी थोड्या वेळात चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होईल. इथे दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती दिलीप पाटील. भारत विरुद्ध न्यूझीलंडचा फायनलचा मॅचचा टॉस, जिथे शुभम पाटील आम्हाला दर्शवतात, शुभम वजय आम्हाला दर्शवतात. हॅट्रिक करिता तुषार पाटील आणि प्रतीक गावड यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजांसाठी दिलीप पाटील आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबल विशाल पाटील बाद झाल्यानंतर मोठे फटके येत नाही. पहिल्याच बॉलवरती आक्रमक सुरुवात आणि तदनंतरच्या खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सर्व बॉल हे सिंगल डबलच राहिले. 6 धावा करायच्या ज्या सहज नाही. तुम्हाला मोठ्या फटक्यांचा स्वीकार करणं लाजमी आहे. प्रतीक पाटील आणि तुषार गावड यांच्या माध्यमातून आपण पाहतायत न्यूझीलंडनं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारलाय. इंडियाला निमंत्रण दिलंय गोलंदाजीसाठी आणि चेस मास्टर विराट कोहली त्यासाठी जाणले जातात. आज चांगला मॅच बघायला मिळेल. बॉल बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत, शॉट कव्हरला आणि इथे विकेटचं पतन. अमित पाटील या मॅच मध्ये खेळायचं होतं, त्या मॅच मध्ये फ्लॉप शो राहिलेत. लीग स्टेज तुम्ही कसं खेळलं याला महत्व देऊन नाही चालणार. क्वालिफायरच्या मॅच मध्ये तुमचा जर असा परफॉर्मन्स असेल तर मग त्रास होईल. फलंदाज बाद. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इथे दुसरं चालू आहे आणि दिलीप पाटील आले. दिलीप पाटील यांनी पहिल्याच बॉलवरती सिंगल आणि तदनंतरचा विकेट. थोडीशी आपण पाहतात SS टायगर सरपाडा, मातोश्री टायगर सरपाडा हा संघ आता अडचणीमध्ये आलाय. लीग स्टेजमध्ये अनबीटन हे पुढे त्यांच्या टॅगलाईन लागली होती. सलग सर्व 6 सामने विजय करून प्रथम क्रमांकाला क्वालिफाय झाले आणि आता या नॉकआउट म्हणून नाही चालणार, कारण इथून एक जर संधी पुन्हा एकदा तुम्हाला क्रिएट होईल. परंतु या सामन्यात जर जिंकलात तर खऱ्या अर्थानं फायनलमध्ये जाऊन तुम्ही निश्चित करणार तुमचं स्थान. सौरभ पाटील आले. सौरभ पाटील यांच्यासाठी पहिलाच बॉल फुलर लेनचा ठेवला. त्याला इनसाइड आउट करण्याच्या प्रयत्नात डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ योग्य रीतीने संपला या षटकातला आणि धावसंख्या फलकावरती अगदी रुजतंय की काय फलंदाजांवरती. धावफलक पुढे जायला नाव घेत नाही आणि फलंदाजांना इथून आता ते धावफलक पुढे नेणं खूप गरजेची भूमिका राहील. गोलंदाज तयार. प्रयत्न तोच होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही व्यवस्थित होत. दिलीप पाटील एक भरपूर वर्ष चांगली गोलंदाजी. त्यांचे कर्णधार ज्या वेळेला बाईटला आले त्यावेळेला दिलीप पाटील यांचं कौतुक त्यांनी केलं की एक महत्वाचे खेळाडू आहेत. फलंदाज कुठलाही असो समोर त्याला शांत कसं करावं दिलीप पाटील यांच्याकडे त्याचं औषध आहे आणि याही षटकात तेच बघायला मिळतं. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिले. पुढचा बॉल या वेळेला शफल झाले आणि तुषार राहुल सोनावणे यांनी काय कमालीचा फटका खेळलाय. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं लॉंग लेगला क्लिअर करणारा SPLचा कडक षटकार 6.
धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. अगदी शेवटचा बॉल बाकी, जिथे दिलीप पाटील यांचं कौतुक झालं आणि तदनंतर राहुलनं सांगितलं की आमच्या समोर आता ती गोलंदाजी मी पाहिलंय, कालच्या दिवसापासून पाहतोय, या वेळेला नाही सोडणार. सफल झाले भरपूर, अगदी लॉंग वाईड वरती त्यांनी स्टान्स घेतला आणि तदनंतर गुडघ्यावरती बॅलन्स करत बॉलला लॉंग लेगला क्लिअर केलं. षटकार महत्वाचा होता. 66 धावांचा टार्गेट, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचा षटक, या बॉलवरती जर एखाद मोठा फटका आला तर उर्वरित 3 षटकांमध्ये 40-45 धावा तुम्ही उभ्या करू शकतात. राहुल सोनावणेसाठी हा बॉल आतमधल्या बाजूने वळण घेणारा राहिला. षटक संपलंय, ते म्हणजेच दुसरं आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 15 वरती 2 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. 18 बॉल आणि 51 धाव्यांची गरज आहे. मितांशी प्रियांश फायटर 66 धावा ज्यांनी फलकावरती उभ्या केल्या. पुढील होणारा सामना एका बाजूला विराट स्पृहा 11 आणि त्यांच्या विपक्षात रामजी वॉरियर्स, एका बाजूला सचिन गरत, कमळाकर पाटील, एका बाजूला मंगेश पाटील, त्यानंतर गणराज पाटील असतील आणि यांचे संघ आपल्याला बघायला मिळतात. 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 51 धाव्यांची गरज. विश नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. या मॅच नंतर 3 सामने खूप महत्वाचे राहतील आणि तदनंतर बक्षीस वितरण. या झगमगत्या गोल्डन ट्रॉफीवरती कुणाचं नाव लिहिलं जाणार? जे टॉप 4 मध्ये संघ आलेत, एका बाजूला मितांशी प्रियांश फायटर, एका बाजूला मातोश्री टायगर सरपाडा, तदनंतर रामजी वॉरियर्स आणि विराट स्पृहा. गोलंदाज तयार. कल्पेश पाटील सॉफ्ट हँड अगदी नरम हाताने बॉलला ढकलले, फक्त क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मिडॉनला मात्र बॉलला फील्ड करतील आणि ते सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. सौरभ पाटील यांनी नकार दिला होता, परंतु तदनंतर राहुल सोनावणे सांगतात की मिसफील्ड झालं मित्रा, चल एक धाव महत्वाची आहे आणि तिथून एक धाव चोरटी धाव घेतली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 वरती. 66चा पाठलाग आहे. सौरभ पाटील वरती विश्वास दाखवतात. विशाल पाटील ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅच झाले त्यावेळेला देखील म्हटले की सौरभ होता आमच्याकडे फलंदाज, मॅच जिंकवण्याची कुवत तो राखतो. आता हा मॅच महत्वाचा आहे. या वेळेला सौरभ पाटीलनं बॉलला लॉप केलंय, बॉल चाललाय लांब 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 आणि खूपच लांब. SPL चा 6. चांगला कॅमेरा वर्क. एका बाजूला मुनीत कुडू आहेत, बंटी कुंभार सध्या लंच ब्रेक मध्ये. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट 16.13चा, सध्या करंट रन रेट 9.86 म्हणजे 10च्या जवळपास तुम्ही चाललात. परंतु इथून तुम्हाला याच पद्धतीचे फटके खेळणं लाजमी आहे, गरजेचं आहे. 66 धावा म्हटलं की सहज होणार नाहीत. ज्या अनुषंगाने सौरभने आता जबाबदारी घेतली. इनसाइड आउट खेळायचं होतं, स्क्वेअर ऑफ द विकेटने येऊन खेळायचं होतं. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि व्हाईट बॉल प्लस इथे मात्र आपण पाहिलं तर 1. कल्पेश यांनी मात्र तिसऱ्या पंचाने रेफर केले. तिथे आमचे तिसरे पंचात साहिल पाटीलच राहतील आणि ते जोडले जातील. सरपाडा प्रीमियर लीग एक अतिशय सुंदर असं मॅनेजमेंट या स्पर्धेचं आयोजन करता येतं. नियोजन करणं कठीण असतं आणि नियोजन अगदी जबरदस्त. अगदी सकाळच्या सत्रात सर्वांना नाश्ता असतो, तदनंतर दुपारच्या सत्रात सगळ्यांना जेवण आणि जेवढं माता भगिनी या स्पर्धेला 3 दिवस वेळ देतात. यस, फेअर डिलिव्हरी, जिथे फेअर डिलिव्हरी आहे. ऑल राईट. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळेल. लेग बाईच्या स्वरूपात मात्र ती सिंगल मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. कल्पेश हे कॉन्फिडन्सली होते ज्यावेळेला तो बॉल वाईट घोषित झाला. पुन्हा एकदा बॉलला उडवलं डाऊन द ग्राउंड. राहुल सोनावणे यांनी बॉलला खेळलंय आणि बॉल चाललाय सरळ सीमा पलीकडे. तिथे आपण पाहतायत चौकार असेल, रिप्लेच्या माध्यमातून बघणार आहोत चौकार आहे की षटकार आहे. परंतु राहुल सोनावणे स्टेप आउट झाले आणि अगदी समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड तो फटका खेळला. चांगला फटका होता. मुनीत कुडूचं कौतुक करावं तेवढं कमी आणि चौकार आहे. ऑल राईट. या 4 धाव्यांनी धावफलक जाऊन पोहोचेल, धावेल.
टायगर सरपाडा आणि एका बाजूला मितांशी प्रियांश फायटर सरपाडा. हे दोन संघ एकमेकांसमोर कडवी लढत संघर्ष द्वंद्व आपल्याला बघायला मिळतं. कुठला संघ फायनल मध्ये जाईल, कुठला संघ एलिमिनेटर 2 खेळेल. बॅटची कट चेंडू मात्र आपण पाहतात लॉंग स्टॉपला बघता बघता आपण पाहता इथे फेकी स्वेअर आली, परंतु कल्पेश थोडेसे नाराजगी व्यक्त करतात की मित्र काय चाललंय, महत्वाचा मॅच आहे. इथे ह्या चुका जर केल्या तर मग पराभवाच्या चटक्याने एलिमिनेटरची जागा आपल्याला मिळेल. त्या अनुषंगाने महत्वाचा खेळ तुम्हाला इथून करावा लागेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असेल. या षटकातला 5 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. धावसंख्या 29 धावा या धावफलकावरती आहेत. 13 बॉल आहेत. 13 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज सामना जिंकण्याकरिता. 13 बॉल 37 धावा. कल्पेश पाटील दर्शवतात की कुणी एक घाई गडबड करू नका, मॅच अजून भरपूर मोठा आहे. ज्या अनुषंगानं जसे चेंडू येतील ते फक्त फील्ड करा, चांगली फेकी करा. कल्पेशकडे तो अनुभव आहे. सौरभ पाटील यावेळेला सौरभने बॉलला केलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या अटेम्प्टला इथे जेल झालाय कॅरी. फलंदाज बाद गॉन. बारा बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर आता 37 धाव्यांची गरज. 12 बॉल आणि 37 धावा. मितांची प्रियांश फायटर संघाने फलंदाजी चांगली केली. फलंदाजी चांगली करत असताना गोलंदाजी मध्ये देखील आत्मविश्वास आला गोलंदाजांना की आपल्या फलंदाजांनी जे चांगलं क्रिकेट दाखवलं आता त्या 6 धावा कशा रोखाव्यात हे आमचा देखील भाग आहे, आमचं देखील कर्तव्य आहे. मुकेश धोडी आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 बॉल 37 कर्णधार मात्र दर्शवतात की आपल्याला काय करायचं आहे. राहुल धोडी मात्र एक शब्द ऐकतात, कानावरती घेतात. एका बाजूला कल्पेश देखील जॉईंट होतात की इथून जर काही चुका झाल्या तर मग गाठ माझ्याची आहे. कल्पेश पाटील ऑन स्क्रीन आपण पाहताय त्यांना. धावसंख्या फलकावरती आपण तपासून पाहिली तर 12 बॉल आणि 37 धाव्यांचा एक चांगला सामना, एक चांगली लढत. फायनल मध्ये प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी कुठला संघ पहिला ठरेल, जो त्या ट्रॉफीसाठी फाईट करेल शेवटच्या मॅच मध्ये. येणारे 12 बॉल, अटीतटीचा सामना, हृदयाची स्पंदन वाढवली जाणारा सामना, कुतूहलाचं साम्राज्य एकदा निर्माण करणारा सामना. आता कोण जिंकणार आणि कोण हरणार. 12 बॉल 37 शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यामध्ये पकड दोन्ही संघांची राहू शकते. एका बाजूला राहुल सोनावणे हेही फलंदाज चांगले आहेत आणि त्यांच्या साथीने आता दाखल झालेत ते म्हणजेच यश, तेही फलंदाज तुल्यबळ आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती राहुल. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात अगदी येता क्षणी बैठक स्ट्रोक खेळले आणि त्या वेळेला क्षेत्ररक्षक स्वीकारलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक निवडला आणि फलंदाज इथे राहुल सोनावणे यांच्या खेळाला अंत. फलंदाज बाद गॉन. जाऊया मॅच कडे. इथे जर आपण तपासून पाहिलं तर 66 धाव्यांचा पाठलाग असताना 11 बॉल आणि 37चा सामना. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झाले. धीरज पाटील, राहुल धोडी यांचा चांगला बॉल होता. यावेळेला फुलर लेनचा बॉल. फुलर लेनच्या बॉलवर पुन्हा एकदा आ बैल मुझे मार हेच आपल्याला बघायला मिळालं. राहुल सांगतात की फुलटॉस बॉल, तो बघ डगआउटचा रस्ता या बाजूने आहे आणि तिथून मात्र तो रस्ता स्वीकारा. फलंदाज बाद होतात. फुलर लेनच्या चेंडूवरती बॉलला डिपॉझिट करता आलं नाही स्टँड मध्ये. फलंदाज बाद होतात गॉन.
थँक्यू सो मच. 10 बॉलचा आता खेळ उर्वरित आहे. 10 बॉलमध्ये 37 धावा. ऑन हॅट्रिक असतील फलंदाज मुकेश धोडी. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आतापर्यंत परिपूर्ण झालेली नाही आणि या मॅच मध्ये ती बघायला मिळेल का? महत्वाच्या मॅच मध्ये, एका चांगल्या मॅच मध्ये, मोठ्या मॅच मध्ये मुकेश धोडी आपल्याला पाहायला मिळतात. सुनील किणी दाखल झालेत. यश पाटील त्यांच्या साथीने आहेत. अर्धा संघ गारद झालाय. तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. विशाल पाटील आणि टीम थोडीशी नाराजगी व्यक्त करेल कारण ही संधी होती. या संधीमध्ये जर फायनलचं तिकीट मिळवता आलं असतं तर चांगलं राहिलं असतं. सौने पे सुहागा. यावेळेला दिलीप पाटील बॉलला फील्ड करतील मिड ऑफला. सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही आणि आता फिल्डिंग करणारी टीम देखील तेच सांगेल की सिंगल डबलचा खेळ चाललाय चालू दे, आपल्यालाही फरक पडत नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात 9 बॉल 36. आशिष पाटील आपल्याला पाहायला मिळतात ॲज अन कॅप्टन म्हणून. खूप चांगली भूमिका त्यांनी संघाला कंट्रोल मध्ये ठेवलं. बॉलला खेळलंय कव्हरला. डीप मध्ये कल्पेश पाटील आहेत. बॉलला इझिली कॅरी करतील. फेकी येईल चांगली. तत्पूर्वी आपण पाहतात सिंगल. 8 बॉल आहेत आता. 8 बॉल मध्ये गरज आहे 35 ची. धावसंख्या फलकावरती 31 आल्या. 5-5 षटकांचं एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. मागचे 3 दिवस क्रिकेटचं घमासान. सरपाडा प्रीमियर लीग ऑन साइडला खेळायचं होतं. शफल झाले होते परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजानं आणि फलंदाजाला अगदी भुरळ घातली. डॉट बॉल येतोय. 7 बॉल मध्ये 35 धाव्यांची गरज. विश नेटवर्कला जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सरपाडा प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आणि अंतिम दिवस. बॅटची कड आणि जिथे आपण पाहताय डॉट बॉल. आता चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजे 6 आणि 6 बॉल मध्ये गरज आहे 35 ची. प्रत्येक बॉल मागे षटकार षटकार आणि षटकार. आखरी उमेद तीच राहिले होऊ शकतात. युवराज सिंगचा रोल तुम्हाला आठवावा लागेल. 19 सप्टेंबर 2007 स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधात 6 चेंडू 6 षटकार. कोण विसरतील? आणि तेच आता 6 षटकार इथे खेळावे लागतील फलंदाजांना. यश पाटील असतील स्ट्रायकिंग एंडला. चला वेळ जास्त घेऊ नका. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आशिष पाटील संघाचे कर्णधार. एक डॅशिंग अँड डायनॅमिक कर्णधार. ज्याच्या वेळेला त्यांना बाईट मध्ये संधी मिळते माईक वरती बोलण्याची मनमुराद बोलून घेतात. खऱ्या अर्थानं आपण पाहताय जेव्हा जेव्हा माईकवर बोलण्याची संधी मिळेल सगळ्यांना संधी मिळत नाही. जे काही असेल ते बोलून घ्या. व्यवस्थित बोलून घ्यायचं. धावसा आदरणीय सन्माननीय प्रभाकर मोतीराम पाटील साहेब सरपाडा यांचं मात्र मुख्य व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक स्वागत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी प्रशांत पाटील सरांना विनंती करतोय की प्रशांत पाटील सर आपल्या शुभ हस्ते प्रभाकर मोतीराम पाटील साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करावा. सरपाडा प्रीमियर लीग प्रत्येक पाहुण्यांची योग्य खातिरदारी. अतिथी देवो भव या महाराष्ट्राच्या परंपरेवरती जपणारी आमची ही कमिटी आपल्याला पाहायला मिळते. प्रभाकर मोतीराम पाटील सर आहेत आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. मायची उबदार भगवी शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होतो आहे. एक पुढारी व्यक्तिमत्व सरपाड्याचं आदर्श व्यक्तिमत्व आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. मॅचला सुरुवात होते. पहिल्याच बॉल वरती यश पाटील यांनी रिव्हर्स स्विच मध्ये कन्वर्ट केलंय बॉलला. आशिष पाटील यांच्या पहिल्या बॉलचा समाचार घेतला आणि जिथे चौकार आला. लेट एंट्री परंतु ग्रेट एंट्री. धमाकेदार एंट्री. यश पाटील सांगतात की जरी सामना येथून विजयापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु शेवटपर्यंत लढणार आणि लढण्यासाठी आम्ही मैदानाच्या आतमध्ये आलोय. आदरणीय सन्माननीय गणेश मंगल्या कुडू साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. प्रशांत पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण गणेश मंगल्या कुडू सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करावा. प्रशांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. उर्वरित 2 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश मंगल्या कुडू सर ऑन स्क्रीन मायाची उबदार श्वाल आणि तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचा यथोचित स्वागत सन्मान होत असताना प्रशांत पाटील साहेबांना आपण पाहतायत. यस आपण पाहतात भारतीय डाक अर्थातच पोस्टात मुंबई येथे कार्यरत
रिटायरमेंट झालेली आहे आणि कार्यरत होत असताना भारतीय डाक मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. आता सेवानिवृत्ती आहे आणि निवृत्त झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारचे युनियन प्रेसिडेंट. क्या बात आहे, मोठी हस्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या जो षटकार आहे तो चेक करायचा आहे का, पंच दर्शवत आहेत. त्यावेळेला मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा होता आणि एक कॅमेरामॅन आपल्या जेवतात. त्या अनुषंगाने ऑनफिल्ड डिसिजन जे असेल प्रेक्षक राजे आहेत ते दर्शवतील. नाही आहेत फुटेजमध्ये, नाही अक्षय पाटील फुटेजमध्ये आलेलं नाही. दोन बॉलचा खेळ बाकी आणि विजयाचा सुगंध दरवळत असताना त्याचं नाव राहील तो म्हणजेच मितांशी प्रियांश फायटर सरपाडा. आशिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघ फायनल मध्ये पोहोचतोय. परंतु शेवट चांगला करायचा, ज्या अनुषंगाने आपण पाहतात प्रयत्न चांगले चालू आहेत यश पाटील यांचे. अगदी शेवटचा बॉल बाकी. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं मितांशी प्रियांश फायटर या संघानं आणि आता जवळपास फायनलचं तिकीट मिळतंय. दिलीप पाटील यांचं मोलाचा सहकारी असेल, मोलाचा वाटा असेल त्यामध्ये, ज्यांनी प्रत्येक मॅच मध्ये कंजूस गोलंदाजी केली, तिखट गोलंदाजी केली. एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. अनुभव तुमच्याकडे असेल त्यावेळेला तुम्ही अनुभवाचा यूज करून चांगलं क्रिकेट खेळू शकता. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः यष्टीरक्षक नाही चुकी करणार आणि आशिष पाटील यांना शेवटच्या बॉलवरती विकेट, फायनलचं तिकीट आणि आशिष पाटील यांचं सेलिब्रेशन बघायला मिळतं. आनंद गगनात मावेनाच आहे, कारण सरपाडा प्रीमियर लीगच्या अंतिम मॅच मध्ये, फायनलच्या मॅच मध्ये ज्यांचा शिरकाव झालाय.